शुभ सकाळ. तर आता आपण उठलो आहे, तोंड बिंड उठलं आहे आणि आता वॉशरूमला जाऊया आणि मग खाली जाऊया चहा पिऊन. मग आपण थोड्या वेळात निघूच. सगळे उठलेले आहेत तर ब्रशाने करतात, तर भेटू खाली जाऊन. शुभ सकाळ. कसला गेला गेला झोपलोय राम. जादू पाणी भेटलं काय नाही, एक टोस्टचं पॅकेट होतं ओपन करून ठेवायला आलोच. आपण निघालो आता आपल्या पायीच्या वाटेने बाबांकडे. आणि आपल्यासोबत ब्लॉगर कधी नसतात, पुढे असतात काम पालखी बरोबर. ब्लॉगर जरा लेट उठले, ब्लॉग कधी चालू केलंय बघा आता. आज आमच्या बरोबर आहे पाठी आणि पालखी आपली पुढे आहे. आज आपल्याला काही टेन्शन नाही, आरामात चालायचं आहे. कारण का आजचा स्पॉट जवळ आहे, दुपारचा स्पॉट पण जवळ आहे, रात्रीचा स्पॉट पण जवळ आहे. टोटल आज 35 की 30 किलोमीटरच आहे. सो लगेच जाऊ आपण. पण एकटेच चालतं, पालखी आणि सगळे पुढे आहे. आणि नरू शार्दूल हे लोक पाठी आहेत, माझ्याहून पाठी आहेत. आपण आपल्या स्पीडवरती चालतं आणि आपल्याबरोबर बाजूला त्या रस्त्याने पण पालखी आणि पुढे गेले आणि आपण मधल्यामध्ये जास्त पुढे पण नाही आणि एकदम पाठी पण नाही. आणि नरू आणि पाठी आहे, नरू शार्दूल आणि जिगूची गँग, ती पूर्णच गँग पाठी आहे. आणि आपण मधल्या रस्त्याला चाललो आहे. म्हणजे आपली जी स्पीड आहे त्या स्पीडप्रमाणेच आपण चालतो आहे. आणि जर अजून बॉडी हीट झाली तर आपण थोडी स्पीड वाढवू. जर आत्ता वाढवलं की जाम होऊन जातील काय लगेच. ते ह्या स्पीडवरती राहूया, कारण का थंडी पण आहे थोडी, एवढी पण नाही. मी बघायलाच की स्वेटर नाही घातलं आहे, नॉर्मल आपले कपडे आहेत कालचेच तेच घातले आहे, कारण का एवढी पण थंडी नाही आहे. सो जाऊ पुढे पुढे आरामात. सांगितलं तसं आजचा स्पॉट एवढा लांब नाही आहे, जवळच आहे आणि आपल्याला अजून 4 दिवस लागायचे. सो आरामात जाऊया. आता थोडं उजळलं आहे, 7 वाजले. आपल्याला 1 तास झालाय चालू. 6 वाजता आपण निघालो आणि आज लेटच निघालो. आता काही टायमाला आपण 5 वाजता निघतो. तर फक्त आजच्या दिवशी म्हणजे जो आपला स्पॉट असतो तिकडचा डोले गावाचा, त्या गावात म्हणजे तिकडनं आपण लेटच निघतो. हर टायमाला 6 वाजताच आपल्याला निघायला, कारण का दुसऱ्या दिवशी म्हणजे जो आजचा स्पॉट असतो तो जवळ असतो. आणि आपण ज्या स्पॉटवरती राहतो म्हणजे आपण आता त्या स्पॉटवरती राहिलो तो बंगला आहे, सो म्हणून ते एवढी जणांना ब्रश बिश आंघोळींग करायला आणि टाईम लागतो. सो म्हणून थोडा लेट होतो आणि आरामात आपण 3 तासामध्ये दुपारचा स्पॉट गाठतो. आणि आपल्याबरोबर दुसरीही पालखी चालते. आय थिंक आपल्याबरोबर 2 पालख्या आहेत. मी मराठी आहे बैसरची आणि श्री दत्तसाई करून आहे, अंधेरीची आहे, पश्चिमची. तर तुम्हाला दाखवतो, दिसतं की ना माहिती नाही त्या साईडचं, पण तुम्हाला दाखवतो ती पण पालखी चालते. मला ते कुठल्या ते माहिती नाही, पण चालतात आपल्या बाजूनं पण. आणि त्या पालखीमध्ये लेडीज पण आहे. सो लेडीज फक्त मी मराठीमध्ये आहे, दत्तसाईबरोबर लेडीज नाही आहेत आय थिंक. तर मी मराठीच असेल ती, कारण का आपल्या मी मराठी पालखी भेटते हर टायमाला, दरवर्षी भेटते. आणि काही काही स्पॉट आपले एकत्र पण असतात आणि त्यांच्यावर लेडीज असते आणि
त्यांचे जे जेवण बनवणारे असतात ते पण बायका असतात. सो या अंदाजावरनं मी सांगू शकतो की ती मी मराठी आहे. कारण का आपण भेटलो आहे बरेच वेळेला आणि बरेच वर्षी, म्हणून त्या ह्याच्याने मी सांगू शकतो की ही पालखी असेल ती. गावची साईराम. आता आपण चायच्या स्पॉटवरती पोचलो आहे. भरपूर वेळाने थांबलेलो आहे आम्ही चाय प्यायला. चायची तलप लागलेली आणि आता गार वाटतंय फायनली. थांबले आणि आपल्या पाठी बरेच जण आहे आणि आपण पालखीच्या मधोमध्ये, पुढे पण नाही पाठी पण नाही, मध्ये होतो. तर आता आपण आणि पालखी आणि गोष्टीच आहे. बाकीची आपली पूर्ण गँग आहे ती सगळी पाठी आहे. बस स्पॉटच्या इथे जाऊया आणि भेटू. साईराम. इथे हॉल्ट आहेत. झेंड्याच्या बापाच्या ये लवकर आहे. साईराम साईराम सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साईराम. डायरेक्ट शहापूरला न्यायचं ना, डायरेक्ट शहापूरला. कशाला इकडे थांबवला? हा डायरेक्ट जेवणाच्या स्पॉटला गेलो असतो. पोरं काय चालली असती सकाळ सकाळ एवढी. राम. मला काय काय मागून येणारी शहापूरला न्यायचं ना डायरेक्ट. घेतो तुला पहिला. त्याला पण नाव जय. बाबा हॅलो. अरे डायरेक्ट शहापूरला काय थांबवलं? दुपारच्या स्पॉटला ना डायरेक्ट जेवायला. बस बस काय नाही करायचं बस.
चहा प्यायला पुढे नाश्त्याला जायचं. राम अरे ग्रुप मध्ये अरे तो पण थंड होणार साचा घेऊन जा ना. हा थंड होणार 20 जण आहे. काय करणार हे झालंय जुगाड अरे सिंगल घेऊन जा. सिंगल लोक आहे. सिंगल आहे. मग काय ग्रुप आहे. 20 जणांचा ग्रुप आहे. आज आमची सेवा आहे. चाललोय सेवा करायला. आजचा दिवस माझा ना. मला वाटलं तुम्ही लोक नाश्त्याच्या स्पॉटला गेलात. भाऊ आला पाहिजे. साईराम बाबा साईराम. सूर्या घे सूर्याला सूर्याला घे. अव सूर्या ते सूर्या आहे. सूर्या राहू दे आता. घेतले ना गोवाने घेतले. डायरेक्ट इथे भेटू नाश्त्याच्या स्पॉटला. परत बोल. क्या ये बदला बदला सा लग रहा है क्या? काय बिस्किट खाऊन झाले नाश्त्याच्या स्पॉटला. किती वाजता? आत्ताच 1.5 किलोमीटर आहे. फक्त अर्धा तास अर्धा नाही रे. अर्धा तास अर्धा पाऊण तास आहे. ओके समजेल. हा अर्धा पाऊण तास आहे. आणि इथे टाइमपास करत होतो आपण. ती भाजी नाही बनल्या म्हणून. भाजी बनवत जातात. अरे मला पहिला कार्तिक वाटला. कार्तिक आर्यन नरूला ऑइलिंग करायची गरज आहे. ऑल गुड. ऑल गुड. येस. साईराम साईराम. काय गाणे काय 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 हे मागे बघ बुलबुले. बघितलं घेऊन आलो आहे. काय आला मी कस्तुरीत दिला. चला राईट मारा. आला नाश्ता. आता लगेच नाही रे. 2 मिनिटावर झोपायचं. साईराम जवळच आहे स्पॉट. मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यांना सांग. आम्हाला माहिती आहे. त्यांना पण सांगायचं आहे. मला पण आपल्याकडे नो ऑप्शन आहे. ऑप्शन नाही. चालायचं म्हणजे चालायचंच आहे. तू थांबू नाही शकत. बसू नाही शकत. काय मोठे तरी तुला चालायचं आहे. गुडघ्यावर का होईना तुला चालायचं आहे. काय गुडघ्यावर तुला लोळत या पण तुला चालायचं. 10 किलोमीटर 20 किलोमीटर गट दिवसभर चालायचं. तुला चालायचं. बस येत होतं. साईराम. परत
मस्त. नाश्त्याच्या स्पॉटवरती पोचलो आहे. इथे गँग पण आहे फायनली. इथे खाली उतरलेला आपण इथे. राम. राम. आज स्पेशल कांदा भजी आहेत नरेंद्र आव्हाड यांच्याकडून. मध्ये जाऊ शकतो ना भाऊ. तुम्हाला नाही बोलणार तर आम्हाला पालखीतून काढून टाकतात. खायला या साईराम.
साईनाथ महाराज के नरू शेठ यांच्याकडनं आज आपल्याला नाश्ता होता. आता जो नाश्ता केला तो त्या म्युझिशियनचे 4 फॅमिली मेंबर आलेले आहेत तसे एकत्र एकाच ब्रँचचे धडाडीचे कार्यकर्ते. एकाच ग्रुप मधले 4 जण. अजून कोण आहे आपल्या मधला कोण नाही. संदीप दादा. हा संदीप दादा भेटेल लवकरच आपल्याला पुढे पुढे भेटेल आता समोर. आणि आजचा नाश्ता होता तो आपला शेठकडनं होता. नरू शेठ, नरू शेठ नरेंद्र अवॉर्ड नरूची आवडची फॅमिली. आमच्या पुढे लाईनच मारली नव्हती ते नाव काय झालं ना. तर दुपारच्या हॉल्टवरती पोचलोय आणि आपला भाऊ झालाय थोडा खूप हालत खराब झाली चालू जमा होण्याच्या याच्यावरती आला. काका पण थोडे झालेत. साईराम. ऑल गुड. पालखीच्या पाया पडूया. काय आहे? थंडाई सगळं मिक्स आहे सगळ्याच्यात आणि थंडा पडून जायचं ना. हे तांबे पायाचा व्यायाम आहे. जाम झाले असेल तर लूज करायला. जाम नाही झाले दुखत असतील तर. जाम झाल्यावर मग तेल. बाबूचा उपाय. हे यश ते खायचं पण असतं, फक्त प्यायचं नाही. ते आतलं पण खायचं आहे. साईराम भाऊ. अमिता साईराम. साईराम ते आतलं पण खा. ते खायला घे घे. काय इथे पण घेतलं घेतलं घे ना परत पी ना. आता काय तू एवढं चालतोयस. कोणाला पाहिजे. आंघोळ करूया. आंघोळ करून देतो. ड्रेसिंग करूया कारण का ओलं झालं ते आपलं आंघोळ करताना. आता त्याला साफ करू आणि परत नवीन ड्रेसिंग लावून देऊया. यू वॉन्ट टू हेल्प मी. गाडीन रे.
तर फायनली झालं आता रेसिंग करून. बोलतो घेऊन गेलात ना पाठी पण गेली. तुला कशाला पाहिजे आता, याच्यात पण तू पाहिजे. ये प्लेट खत्म हो गया नहीं हाँ, वही है। बस प्लेट खत्म साईराम. सो आता निघालो आपण रात्रीच्या स्पॉटसाठी आणि पालखी आणि पुढे गेले. आपण वॉशरूमला गेलेलो तर थांबलो पाठी आणि आपल्या बरोबर अर्धी गँग आहे आणि बाकी सगळी पालखी बिलकी पुढे निघून गेलेत. तर जाऊया आणि त्या लोकांना भेटू. फायनली आपण पालखीच्या जवळ आलोय. थोड्याच अंतरावरती पालखी आपली दाखवतो. ग्लुकोंडी गँग. तो टाकतो बघ कसा हाताने. अरे अशी उलटी कर. उन्हात ठेव ते पण उन्हात ठेव. पाहिजे नाकात मोठं घालून ग्लुकोंडीच्या पावडर मध्ये मोठं घालून. अरे वेळा अजून पालखीवाल्यांचं बोलून तू संपव परत घेऊ आपण. लय पैसा आहे म्हणतात. थांबले का ते. चालून पायाची वाट लागली. भरपूर माझे पाय आता नीट झाले. कैलास Bandage. गोवांची कृपा माझ्यावर की त्यांनी कोणती तरी टेप मारले आणि आता मी धावतोय. नाहीतर मी तिथे असते. तिथे दाखव लास्टला. तिथे ती लोक सांगतात ना तिथे. आपला टोचन किंग ओमकार याला आता टोचन देऊ आम्ही 2 मिनिटांनी. ओमकार चल दूर. भाईला एवढा कानाचा कंटा आला की सिग्नल मिळतोय. काय नक्की ग्लुकोंडीच होती ना की भलता काहीतरी होतं. हा नाकामधलं मिक्स केलं ना म्हणते आंबटला. आम्ही नाही पित आहे. आमच्यावर शक करू नका. हे बघा 1 2 म्हणजे याला टेस्ट करायचंय. पाणीच नाही. अरे मस्त. ए भाई पण त्यांनी बोटी सगळं आलं याच्यात. स्पॉट आहे. स्पॉट इथं होता ना आपला. बघू आता किती वेळ आहे ते. 15 मिनिटं. ठीक आहे नाही तुझ्या आपल्याला 10-15 मिनिटं लागतील. स्पॉट वरती भेटू. आज काय ते दाखवतो खायला थोडा बहुत.
चाय वगैरे असं काय चाय खिरी खारी खिरी खिरी हा खारी सोड राहू दे खिरीच ठीक वाटतं चाय खारी बिस्किट ओंकार ते गाण्यावर खिरीचं गाणं सुने का? खिरी 15 मिनिटं सही आहे चला 15 मिनिटात स्पॉट वरती पोहोचू आम्हाला फोन आणि आपल्याला पण स्पॉट बघायचा आहे ह्याच्यासाठी स्पॉट बघायचा आहे लवकरात लवकर जाऊन एमर्जन्सी व्हिडिओ कॉल आलाय भाईला जाणं जरुरी आहे तर पाणी पण नाही पिऊ शकत त्याच्यामुळे स्पॉटला स्पॉटला पोचलोय जाऊ फटफट तिथे आणि आपला इमर्जन्सी कॉल आहे तो रिसीव करूया नाही तर पुढे वांदे लागतील पुढे चालता नाही येणार भाईला जड व्हायचं जड आधी आपण जड जाऊ झालं आता आता त्याच्या spot वर लगेच आता फोन बंद करण्यात येईल कारण परत कोणी बघितलं तर फोन जमा होईल मग आपल्याला पुढच्या ब्लॉग नाही टाकता येणार तर थोड्या वेळात भेटू स्पॉटला पोचला बसले बी सेफ झेंडा तर दिसतोय इकडनं तुम्हाला दिसतोय की ना माहिती नाही हे कुठे गेला रे तिकडे कामाच्या पुढे आमच्याहून वयस्कर लोक आमच्या पुढे चालतात एक आहे डिक्यू नाही राहत हा आपला स्पॉट आणि खर्डीला आपला I think आपली निशाणी रात्रीचा स्पॉट आहे 8 किलोमीटर वरती डोंगर उभे झालेले आहेत निशाणीच्या पुढच्या निशाणीच्या आपला पापड आणि मग नंतर जाऊ हो फायनली पोचलो आहे बाबू काका बघा बाबू काका हे काका आहेत माझे बाय हे कावळा बाय हे राणे साहेबांना बोलो गँगचा लीडर आला आज कावळा गँगचा दुपारी आला पण भेटला नाही तेव्हा मी ह्याच्या पाठी होतो ह्याच्या पाठी साईराम पाकिट होता तरी आता काय पाकिट पाठी फार होता ना चला ना तुझ्या आईला कशाला काय आपला स्पॉट थोडा चेंज झालाय आणि 1 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर पुढे गेलाय सो आपल्याला आज पोचायला पण लेट होणार आहे आज पण आपल्याला पोचायला लेट होणार आहे 8:30 वाजतील आज पण कालसारखे आणि आता 7 वाजले तर तुम्ही काळोख बघू शकत किती आहे आता 7 वाजले तर तुम्ही काळोख बघू शकता किती आहेत असं वाटतं की 10-11 वाजले रात्री जसं मुंबईमध्ये असतं तसं बघा तुम्हाला कुठेच काय दिसणार नाही
सो म्हणून आपण टॉस घेऊन चालतोय, कारण का आपल्या समोर कोण आहे ते पण नाही दिसत आहे. दिसतंय टॉस मारल्यावरती पण नाही दिसत आहे की समोर आपला मंडळातला आहे की नाही. आणि मंडळानेच आपल्याला प्रत्येकाला टॉस दिलेत ह्याच्यासाठीच की जर इन केस लेट झाला आपल्याला स्पॉटवरती पोचायला तर आपण ह्याचा वापर करू शकतो आपल्या पुरता. आणि साईडला कोण आहे काय आहे बघायला. आणि म्हणून आपण आपल्या पालखीचे रात्रीचे शूट करत नाही, कारण का खूप रिस्की असते. तर तुम्हाला आजूबाजूला कोणच नाही आणि गाड्या फास्ट येतात, कसेही येतात कुठूनही, तर ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे आपण रात्रीचा शूट करत नाही. आणि हा मी शूट ह्याच्यासाठीच केला आहे तुम्हाला सांगायला, कारण का तुम्हाला वाटत असेल सकाळचे तुम्ही एवढे शूट करतात पण रात्रीचे व्हिडिओज येत नाही चालतानाच्या. तर हेच आहे की ते लाईट नाही आहेत हायवेला आणि आपल्याला टॉर्च घेऊन आणि चालावं लागतं. आणि जर काही स्पॉट्स आपण लवकरच पोचतो, म्हणजे मोस्ट ऑफ स्पॉट्स आपण लवकरच पोचतो 7पर्यंत 7:30पर्यंत. पण असे काही स्पॉट्स आहेत किंवा स्पॉट चेंज होतात तेव्हा आपण लेट होतं किंवा थोडं टायमिंग वाढून जातं चालण्यामध्ये. सो तिथे लेट होतं आपल्याला. आणि हे लेट झाल्यावर तेव्हा आपल्याला आपल्या मंडळाकडनं लाईफ जॅकेट सेफ्टी जॅकेट भेटतं. कारण आधीच माहिती असतं की जेव्हा आपण संध्याकाळी थांबतो चहा प्यायला तर तेव्हा समजतं की आता लेट होणार आहे. तर आपल्याला मंडळ सेफ्टी जॅकेट देतच प्रत्येकाला, ते घालून चालायला. कारण का गाड्यांना पण समजायला की आपण म्हणजे इकडनं चालतात आहेत लोक. सो हेच आहे. आता डायरेक्ट पुढे भेटू. पालखी पुढे आहे आणि आपण मध्ये आहे चालतोच्या नेहमीप्रमाणे. जास्त पाठी पण नाही एकदम पुढे पण नाही, एक्झॅक्ट मध्ये आहे. तर आपला पाठी पण आहे आणि पुढे पण आहेत. सो म्हणून असा डिस्टन्स ठेवा कधी चालताना. एकदम पाठी पण राहू नका की त्याच्याकडून तुम्हाला पुढचे कोण दिसणार नाही आणि तुम्ही एकटे असाल किंवा काही झालं तर तुम्हाला हेल्प करायला कोण नसेल. सो ह्याचा विचार करा आणि क्राऊडच्या मध्येच चालायला ट्राय करा आणि पालखी बरोबरच चालायला ट्राय करा. चला डायरेक्ट भेटू पुढे. स्पॉटला बुक आपलं आलो. मला वाटलं तुम्ही उभे आहात अजून चालायचं आहे काय. अरे हा स्पॉट आहे, हा स्पॉट माहिती आहे तसे. स्पॉटवरती आलेलो आहे आम्ही. येस. आणि माझी वाट लागली आपण चांगलं आहे. 8च्या अगोदर बसलो, 7:45पर्यंत पोचलो. आता जाऊन जागा पकड्या पहिली आणि पाय वरती करून टांगड्यावर करून झोपूया. मजा आलेली मला. साईराम साईराम बोर्ड नाही लावला. साईराम बोर्ड. साईराम. अरे कुठे गेले बोर्ड? मला कॉन्ट्रॅक्टर कुठे? साईराम हे बोर्ड नाही दिला. बोर्ड नाही लावला. अजून जोडवत ना दादा. कुठे गेले? साळवी कुठे आहे? बस 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 बस. किशोर भाकरी भाकरी घे. पापड पण द्या, पापड पण द्या बाबा. पापड
आता झोपूया आणि उद्या